नागपूर एक्सप्रेसचे भूतिया कांड, एक रहस्यमय हॉरर कथा। ही गोष्ट 1995 सालची आहे। नागपूर एक्सप्रेस रात्री 10 वाजता मुंबईहून नागपूरच्या दिशेने निघाली होती। ट्रेनमध्ये पुस्तकं वाचणाऱ्या, गाढ झोपेत जाण्याच्या तयारीत असलेल्या आणि खिडकीतून बाहेरच्या अंधाराकडे पाहणाऱ्या प्रवाशांची गर्दी होती। एका बोगीत समीर, राहुल, अज्ज आणि विशाल, 4 ज्येष्ठ महाविद्यालयीन मित्र हस्तखिदळत नागपूरला परत जात होते। सायंकाळपासून त्यांच्या गप्पांमुळे ट्रेनचा प्रवास आनंददायी होता। रात्री 2 वाजता वर्ध्यानंतर ट्रेन सुनसान पट्ट्यातून जात असताना कुजबुजीचे आवाज समीरच्या कानावर पडले। "तुम्ही काही ऐकलं का?" त्याने प्रश्न केला। तरी मित्रांनी त्याला दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला। मात्र विशालने खिडकीत एक अस्पष्ट आकृती, हवेत उडणाऱ्या केसासमवेत एक खोलगट डोळ्यांची बाई त्याच्या नजरेस पडल्याचे सांगितले। त्याच्या बोलण्यामुळे हवा अचानक गडद व थंड झाली। थोड्याच वेळात ट्रेन एका बोगद्यात शिरली आणि गाडीतला वीजपुरवठा बंद झाला। काही क्षणांसाठी वातावरणात गूढ थंडावा पसरला। "हे काय चाललंय?" राहुल भीतीने ओरडला। समीरने हातात कशाचा तरी थंड स्पर्श जाणवून पटकन मागे पाहिलं। पण तो क्षण अचानक संपला, जणू काही गूढ शक्ती त्यांची परीक्षा घेत होती। रात्रीच्या गर्द काळोखात ट्रेन एका मोठ्या ब्रिजवर पोहोचली आणि तेव्हा अचानकच तीव्र काळजाचा ठोका चुकवणारा आवाज ऐकू येतो। एका स्त्रीची हृदयभेदी किंकाळी, जणू काही ती अनंत वेदनेत असल्याचा भास झाला। लाईट्स चमकून पुन्हा ऑन झाल्या, मात्र ती स्त्री नाहीशी झाली। ऐन प्रवासातील त्या मित्रांच्या अंगावर भीतीचा एक अनामिक गारठा अजूनही होता। सकाळी नागपूर स्टेशनला उतरल्यावर स्थानिक लोकांच्या तोंडून अंगावर काटा उभा करणारी कहाणी समजली। त्या स्त्रीचा आत्मा आपल्या अपूर्ण संघर्षात ट्रेनमध्ये अडकून राहिला होता। तिच्या नव्याच्या कपटी मनाने घडवलेला तिच्या मृत्यूचा प्रकार आजही त्या ट्रेनसाठी एक रहस्यमय ठसा बनून राहिला आहे। प्रवासी सांगतात की त्या ठिकाणी अचानक थंडी वाजते, अस्पष्ट आवाज घुमतात आणि खिडकीतून एखाद्या दुःखी आत्म्याचे प्रतिबिंब दिसल्याचा अनुभव होतो। आजही चालू असलेले अनुभव। आजही काही प्रवासी असे सांगतात की त्या भागातून प्रवास करताना अचानक थंड वाऱ्याची झुळूक जाणवते, अस्पष्ट आवाज कानावर पडतात आणि काही खुशाल बसलेल्या प्रवाशांना खिडकीत अचानकच एक अनोळखी स्त्रीचे प्रतिबिंब दिसते। तुम्ही कधी नागपूर एक्सप्रेसने प्रवास केला आहे का? प्रवाहात मिसळलेली ही एक साधी दंतकथा वाटते की याला काही खराखुरे आधार आहेत? इथे काहीही निश्चित नाही। प्रवासाला मनापासून प्रेम करणाऱ्या हर एकाने कधी ना कधी अशा गूढ कथा ऐकल्या आहेत। पण तुमचं काय मत आहे? आपल्या अनुभवांमध्ये अशा गोष्टी प्रत्यक्ष घडल्या आहेत का? खाली तुमचे विचार नक्की शेअर करा। ही कथा शेवटपर्यंत खरी असावी का?